नमस्कार. उन्हाळ्यात काहीतरी चटपटीत खायचं आहे तर मग हा कांदा कैरीचा घोळाना नक्की ट्राय करा. बनतो फक्त 5 मिनिटात आणि चवीला तर अतिशय अप्रतिम लागतो. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कांदा आणि कैरीचा घोळाना करण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे आणि 2 कांदे घेतलेले आहे. आता हे कांदे सुरुवातीला मी बाजूला ठेवून घेते. कांदा कैरीचा घोळाना करताना कैरी निवडताना मात्र खूप आंबटवाली कैरी नाही वापरायची, मध्यमवाली कैरी वापरायची. आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पहिल्यांदा अशी उभी चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायची आणि त्यानंतर छान लांब लांब पण बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायची. आणि हे बघा, छान मस्त असे पातळ पातळ लांब लांब स्लाईसमध्ये आपली ही कैरी कापून झालेली आहे. अशाच पद्धतीने आता आपण ही संपूर्ण कैरी लांब स्लाईसमध्ये कापून घेऊ. आणि हे बघा, इथे आपली छान लांब आकारामध्ये संपूर्ण कैरी कापून झालेली आहे. आता आपण कांदा कापून घेऊ. ज्याप्रमाणे आपण कैरी कापून घेतली ना, त्याचप्रमाणे लांब लांब पण पातळ स्लाईसमध्ये कांदा कापून घ्यायचा आहे. आता मला लांब आवडतो, तुम्हाला जर चौकोनी तुकड्यांमध्ये आवडत असेल तर चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा असे दोनही साईडचे देठ कापून घ्यायचे आणि त्यानंतर मधोमध कांदा कापून त्याचे सालं काढून घ्यायचे, म्हणजे इझिली सालं निघतात. आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पातळ स्लाईसमध्ये कांदासुद्धा कापून घ्यायचा. आणि हे बघा, इथे आपला हा कांदासुद्धा कापून झालेला आहे. आता याच्या स्लाईस आपण हाताच्या साहाय्याने थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे कांदा दिसायला छान दिसतो आणि खायलासुद्धा सोपा पडतो. आणि बघा, कांद्याचे पूर्ण पाते असे वेगळे करून झालेले आहेत. आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता यामध्ये आपण बेसिक मसाले घालून घेऊ. तर त्यामध्ये सर्वात अगोदर 1 पाव चमचावरून अंदाजे मीठ घालून घ्यायचं. आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं. मी इथे 1 पाव चमचावरून लाल तिखट घातलं. 1 पाव चमचावरून हळद घालून घ्यायची. आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती मस्त शेंगदाण्याचं तेल घेतलं ना की असासुद्धा घोळाना खायला खूप छान लागतो. आज आपण याला हलकासा तडका देणार आहोत. तर इथे आपण हे सगळं आता पहिल्यांदा मिक्स करून घेतलेलं आहे. यासाठी लागणारा तडका तयार करण्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवून तेल गरम करून घेते. तर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे भरून तेल चांगलं कडकडीत तापून घेतलं. आता त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेतली. 1 पाव चमचा भरून हिंग घालून घेतला. अर्धा चमचा भरून आपण इथे जिरं घालून घेतलं. आणि अशी ही गरमागरम फोडणी आता आपण या कांदा आणि कैरीवरती घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामध्ये व्यवस्थित मिक्स पण नाही होत आहे आणि व्यवस्थित दिसत पण नाही आहे, म्हणून आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघा, अतिशय दिसायला खूप छान दिसत आहे, खायलासुद्धा मस्त वाटते. एखाद्या वेळी भाजी नाही आवडली किंवा तोंडी लावायला जर काही करायचं असेल तर हा कांदा कैरीचा घोळाना नक्की करून बघा. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. यापूर्वी मी कच्च्या कैरीच्या 4 प्रकारच्या चटण्या आणि कैरीचं पन्ह शेअर केलेलं आहे. अजूनपर्यंत तुम्ही बघितलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच कुठल्या सिटीमधून बघतात ते सुद्धा कळवायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.